काल आपण 24 hours डिटॉक्स वॉटर चॅलेंज चालू केलता आणि आज 11 पर्यंत आपल्याला तो एंड करायचा. आता मी तर सजेस्ट करेन ज्याला उपवासाची सवय त्यानेच हा डिटॉक्स वॉटर चॅलेंज घ्यावा. आता हे चॅलेंज कंप्लीट करताना मला काय प्रॉब्लेम मला तो मी तुम्हाला सांगतो. आता 1-2 महिन्यापासून मी शुगर सोडली. तर रात्रीने 12 वाजता मला असं वाटत होता की मी रासच काही शुगर घेतली ना. सकाळपर्यंत माझं अख्खा तोंड गोड गोड झालं ना, अंग पण थरथर होत होता. तरी पण मी चॅलेंज कंप्लीट करून 11 वाजता जेवीत घेतला ना. डिटॉक्स केल्यावर कधी पण साधा जेवण जेवायचा. मग जेवणशी जरा रेडी झालो. नाही याला सांगला तर 2 वाजता ये, नाही 4 वाजता आलाय. नाही येऊनशी बोलते काय यार दीदी मी कधीचा उभा आहे खाली, काही उभा बिबा नाही. स्टेशन वरसून जाण्यापेक्षा असं वाटतं चिखलांच्या जावा. माझा एक काम होता तो केला. मग आता विचार केला जाऊ जरा उन्हाळक्या करायला. मगशी पोचलो क्रीम चिल्सला. मी इथं माझी शुगर फ्री वाली आईस्क्रीम घेतली आणि माझी फेवरेट आईस्क्रीम घेतली बेल्जियम चॉकलेट. मग नेमनेम करून जरा आईस्क्रीम खाल्ली, जाम बरा वाटला ना. मग याला बोललो चल आतमध्ये अजून बघून येऊ. ही थोडी पुला घेतली ना निघलो. याला जरा चापटवली. याला बोललो पनीर सँडविच खतर आधी हा बोल मगशी बिर्याणी बोलतो बिर्याणी असल्यावर कोण खोल तुझा पनीर सँडविच. नाही तशी झाली माझी रडारड चालू. मला एकटीला टाकून खाणार पण माझं श्रावण आहे ना. कशाला श्रावण सोमवार करायचा आणि मग पण माझा डाएट पण आहे ना. हा तुझा प्रश्न आहे तो. बोल ना. ते बनवून आणलंय ना आता तुला. बनवते पनीरचं सँडविच बनवून खाते पनीरचं सँडविच बनवून गप्प खाते. त्यात काय टाकणार पनीर आणि काय नाही दुसरं आणि चीज. मला तू बिर्याणी खाशील ना. तुला तू बिर्याणी खाशील ना मग तुला का द्याऊ. ना उगाच रडारड करून घेतला पनीर सँडविच. खायत नाहीत ते सर्व मसाला घातला. आगरी मसाला घातला, थोडा मॅगी मसाला, दही ना मीठ घालून बाइंडिंगला थोडा बेसन घातला. झाला आपला पनीर रेडी. तशी पॅन मध्ये थोडा ऑलिव्ह ऑइल घालून पनीर ग्रिल करून घेतला. आता ज्याला प्रोटीन इंटेक कम्प्लीट करायचं ना त्याने यो पनीर सँडविच बनवा ना. पर्यंत चीज पण ऍड करा. तशी मी मल्टीग्रेन ब्रेड घेतला. त्याच्यावर कांदा काकडीचा स्लाइस लावून मीठ ना चाट मसाला घातला, टॅमॅटोचा स्लाइस लावून परत मीठ ना मसाला घातला. वरसून पनीर ना थोडा पिझ्झा सॉस घातला. दोन्ही साईडने मस्त ग्रिल करून घेतला. मग वरचा ब्रेड काढून लेटस घातला. नाही तशी आपला सँडविच रेडी हो. आधी जेव्हा खाल्ला ना तेव्हा थोडा ब्लँक वाटत होता. मग साईडला थोडा टॅमॅटो केचप घेतला तेव्हा भारी लागायला लागला. आणि अजून आपल्या मिनी व्लॉगला आज 30 days कम्प्लीट झाले. जो रिस्पॉन्स दिला त्याच्यासाठी हेड्स ऑफ. असाच प्रेम द्या. आजसाठी एवढाच. आता भेटू उद्या. बाय.